हा नमस्कार. मी प्रभाकर देशमुख बोलतोय. आज तुमच्याशी संवाद करायची संधी मिळते. बडे आणि किरण आणि त्यांच्या ग्रुपनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, त्यात असलेल्या संधी, उद्योग आणि व्यवसायामध्ये त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या संधी याबाबत बोलावं असं मला सांगण्यात आलं आणि त्यानुसार तुमच्या समोर मी काही विचार मांडतोय. तुमच्या याबद्दल काही शंका असल्या, प्रश्न असले तर ते विचारायला हरकत नाही. 1982 साली मी प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश केला आणि 2017 मध्ये मी सेवानिवृत्त झालो. या प्रशासकीय सेवेची वाटचाल 34-35 वर्षाची होती. यामध्ये जे अनुभव आले आणि या वाटचालीमध्ये ज्या ज्या गोष्टी प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या, वेगळे अहवाल आहेत ते पाहायला मिळाले, त्यामधून मला जे ज्ञान झालं किंवा मला जे माझं मत आहे ते तुमच्यासमोर मी मांडायचा प्रयत्न करतोय. या प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही सर्वजण UPSC किंवा MPSCच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेची संधी घेण्याचा प्रयत्न करत आहात. काही मुलं यशस्वी होत आहेत आणि ही ज्यांना संधी मिळते, ही संधी निश्चितपणानं लोकांची सेवा करण्यासाठी एक चांगली संधी आहे. माझ्या 34-35 वर्षाचा जो अनुभव आहे त्यामध्ये ह्याच्यामध्ये प्रचंड समाधान आहे, सॅटिस्फॅक्शन आहे आणि ज्या गोष्टीमध्ये आपल्याला एन्जॉयमेंट मिळते, समाधान मिळतं, त्या करण्यामध्ये खरं मजा असते. आणि म्हणून मला असं वाटतंय की त्याच्यातले जे जे अनुभव आले ते पण तुमच्याबरोबर काही शेअर करायला हरकत नाही. आणि प्रशासकीय सेवेशिवाय जी वेगवेगळी क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी आपल्याला चांगल्या संधी आहेत ते पण तुमच्याबरोबर शेअर करायला मला निश्चितपणानं आवडेल. प्रशासकीय सेवेमध्ये प्रांताधिकारी म्हणून कुर्डवाडी, पंढरपूर आणि बारामती या ठिकाणी मी काम पाहिलं. मुख्यमंत्र्याचा खाजगी सचिव म्हणून काम पाहिलं. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ MIDC मध्ये डेप्टी CEO म्हणून काम पाहिलं. CEO जिल्हा परिषद कोल्हापूर, कलेक्टर पुणे, कृषी आयुक्त, विभागीय आयुक्त पुणे, सचिव जलसंधारण आणि त्यानंतर विभागीय आयुक्त कोकण. ह्या सगळ्या प्रवासामध्ये वेगळ्या पोस्टिंग होत्या, अनेक अधिकार होते, सन्मान मिळाले, पण त्या सगळ्यामध्ये मला जे कामाचं सगळ्यात जास्त समाधान किंवा आनंद मिळाला ते पोस्टिंगमध्ये जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूरला होतो त्यावेळेला. आणि त्यामध्ये जे काम केलं त्यातलं सगळ्यात माझं आवडतं काम आहे ते प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढ करायचा जो प्रकल्प राबवला, ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातील 2,71,000 विद्यार्थी यांच्यासाठी प्रकल्प राबवला 1700 शाळांमधून. त्याचे जे रिझल्ट आले त्याच्यामध्ये जी गुणवत्ता वाढ, सर्वांगीण शिक्षण हा उद्देश होता आणि त्याचे जे रिझल्ट आले, ज्याचा पंतप्रधान पुरस्कार मला त्यानंतर मिळाला, ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम आहे असं मी मानतो. प्रशासकीय सेवेमध्ये ज्यांना ज्यांना संधी मिळाली आणि ज्यांना ज्यांना संधी मिळणार आहे त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की अनेक कॅन्डिडेटमधून काही कॅन्डिडेटची काही कसोट्यावरती निवड होते आणि म्हणून लोकांच्या अपेक्षा आहेत
की तुम्ही काहीतरी वेगळं, म्हणजे जे नेहमीचं काम आहे त्याच्या पलीकडे जाऊन आउट ऑफ बॉक्स किंवा चाकुरी सोडून सुद्धा काही इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजेत जे लोकांसाठी उपयोगी आहेत. माझा अनुभव आहे की असे ज्यावेळेला इनिशिएटिव्ह आपण घेतो त्यावेळेला लोकांच्याकडून प्रचंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्याला खूप समाधान, आनंद मिळतं की अशा प्रकारचं काम पण आपण करतोय. आणि म्हणून प्रशासकीय सेवेमध्ये निश्चितपणानं काम करण्याचा आनंद आहे. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना किंवा कृषी आयुक्त म्हणून काम करताना अनेक चॅलेंजेस त्यावेळेला माझ्या समोर होते आणि ती पार पाडत असताना उदाहरणार्थ सोयाबीनच्या पिकावरती मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता आणि 14 लाख हेक्टर क्षेत्र त्याचा नायनाट झाला होता आणि 4.5 कोटी रुपये सरकारला वाटप करायला लागले. यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेस मॉनिटरिंग सिस्टम कायमची आपल्याला उभा करता येईल का, एक मोठं चॅलेंज होतं. देशातील अनेक सायंटिस्ट आणि आम्ही पुढाकार घेतला आणि क्रॉपशॉप एक ऑनलाईन मॉनिटरिंगचं रिअल टाइम बेसिसवरचं त्या ठिकाणी मॉडेल तयार केलं जे देशामध्ये पहिल्यांदा झालं, ज्यासाठी दुसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर अवॉर्ड मला मिळालं. मला एवढंच सांगायचं आहे की अशी वेगवेगळी चॅलेंजेस ज्यावेळेला समोर येतात त्यावेळेला या सर्व्हिसमध्ये आलेल्या लोकांच्या खूप अपेक्षा आहेत आणि ते असायला पाहिजे, त्यात रास्ता आहे असं मला वाटतं. आणि म्हणून सर्व्हिसमध्ये आल्यानंतर जेवढे अधिकार आहेत, जेवढ्या सुविधा आहेत, मान सन्मान मिळतोय, त्याबरोबर आपलं वागणं, बोलणं, लोकांच्या कोणाबरोबर तुम्ही राहताय, बोलताय, कसं बोलताय, या प्रत्येक गोष्टीकडे लोकांचं लक्ष असतं आणि त्याच्यावरून आपली प्रतिमा तयार होते. प्रशासकीय सेवेमध्ये संवेदनशीलता खूप आवश्यक आहे. या सेवेमध्ये प्रवेश मिळत असताना अनेक कसोट्या आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही कारण तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करता आहात. जिद्द हवे आहे, चिकाटी पाहिजे, खूप परिश्रम करायला लागतात. 12-13 तास तुम्ही अभ्यास करताय सगळे लोक, त्यानंतर तुम्हाला एक संधी मिळते. आणि म्हणून याच्यामध्ये जे प्लस आहे तसं मायनस पण आहे. प्लस काय तर आपल्याला एक शाश्वत अशी सरकारी नोकरी मिळते, मान सन्मान मिळतोय, अधिकार मिळतात, गाडी घोडं सगळं मिळतंय. पण त्याबरोबर जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीनं पूर्ण करण्याची लोकांची अपेक्षा आहे. आणि आपण घेतलेला एखादा प्रयोग किंवा एखादा स्टेप हे खूप मोठं परिणाम करून जातं. मायनस काय तर ज्या स्टेजला तुम्ही एंट्री करता प्रशासकीय सेवेमध्ये, UPSC असो, MPSC असो, त्यामध्ये 2 व्यक्ती असतील आणि त्यातला अधिक टॅलेंटेड माणसाला दुर्दैवानं क्लास 2 झाला आणि कमी टॅलेंटेड असलेला पण परिश्रम करून तो क्लास 1 झाला. तर दोघांचा प्रवास मात्र जो अंतर पडतोय ते खूप मोठं पडतं. आणि म्हणून आपल्याला काम करत असताना शासकीय सेवेमध्ये जे काही प्रमोशन मिळतात, पर्स मिळतात, त्याला मर्यादा आहे. त्याच्यामध्ये एकदा लाईनला आपण लागलो की त्याच लाईननं जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. हा एक पर्याय तुमच्या समोर आहे, परंतु त्याच्यामध्ये जो MPSCचा आता नुकताच निकाल लागला, अनेकांना त्यात संधी मिळाली, त्याचं मनापासूनच अभिनंदन आहे. पण ते सर्व्हिसमध्ये आल्यानंतर किंवा जे सर्व्हिसमध्ये आहेत
त्यांनी ती जबाबदारी, खूप मोठी जबाबदारी आहे, ती चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी आणि एक वेगळं त्यांचं अस्तित्व, तुम्ही डायरेक्ट UPSC MPSCतून आलेला आहात, तर मग लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून खूप वेगळ्या आहेत. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चितपणानं प्रत्येकावरती आहे. ही सध्याच्या नोकरीमध्ये असलेली परिस्थिती तुमच्यासमोर मांडली. हे काम करत असताना कायदा, तिथं असलेल्या तरतुदी, कोर्टाचे निर्णय, पॉलिटिकल असलेलं इंटरफेरन्स, या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर येतात. त्या प्रसंगामध्ये आपण आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवली तर याच्यामध्ये काही अडचणी येतात. असं अडचणी आल्या तरी थांबावं लागत नाही, असा माझा अनुभव आहे. पण सरकारी नोकरी नाही मिळाली म्हणजे काय सगळं संपलं असं पण समजायचं कारण नाही. कारण या परीक्षा होतात, त्याचं क्वालिफायर करतात काही लोकांना, आणि काही लोकांना संधी मिळत नाही. पण या परीक्षामध्ये सर्व तुमच्या मेरिटचं खरं मूल्यमापन आहे, तुमच्या कॅपॅसिटीचं मूल्यमापन आहे, बुद्धिमत्तेचं मूल्यमापन आहे, असंही नाही. कधी कधी एखाद्या मार्काने पण संधी निघून जाते. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांना संधी मिळाली नाही किंवा यश मिळालं नाही, त्यांनी सुद्धा आपल्याला पर्यायी जे काही उपलब्ध आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे. यामध्ये अनेक लोकांचे उदाहरण देता येतील. खरं ती तुम्हाला माहिती आहेत, कारण तुम्ही त्याच्यामध्ये सखोल अभ्यास केलाय. पण अरविंद सुब्रमण्यम जे IAS ला परीक्षा UPSCची पास करू शकले नाहीत, ते चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर ऑफ इंडिया म्हणून आहेत. त्यामुळं स्पर्धा परीक्षेत तुम्ही यश मिळालं नाही तरी देशातल्या टॉप पोझिशनला तुम्ही जाऊ शकता, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग कुठे आपल्याला या प्रकारच्या पर्याय उपलब्ध आहेत? माझ्यापुरतं बोलायचं झालं तर MPSC ला मी डेप्टी कलेक्टर म्हणून माझी निवड झाली. त्याच वेळेला बँकेमध्ये माझे फायनान्स ऑफिसर म्हणून निवड झाली होती, रिसर्च ऑफिसर म्हणून निवड झाली होती, एक्साइज आणि कस्टममध्ये इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली होती. अशा एक 4-5 ठिकाणी निवड होऊन माझ्या हातामध्ये ते पर्याय उपलब्ध होते आणि कुठं जॉईन व्हायचंही मी ठरवायचं होतं. मला असं वाटतं UPSC आणि MPSCचा परीक्षेला अपिअर होत असताना, तयारी करत असताना इतर पर्याय आहेत, त्या पर्यायाचा सुद्धा डोळसपणानं आपण विचार करायला पाहिजे. आपल्या हातामध्ये ते पर्याय आल्यानंतर त्यातले कुठले निवडायचे ते आपल्या हातामध्ये आहे. मग स्टाफ सिलेक्शन असेल, बँकिंग सर्व्हिसेस असतील किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असतील, आर्मीमध्ये काही चांगल्या सुविधा आहेत. या सगळ्याची यादी मला वाचायची गरज नाही, ते तुमच्याकडं त्याची माहिती उपलब्ध आहे. मला वाटतं की त्याच्यामध्ये तुमच्या क्षमता, तुमचं नॉलेज, तुमची बुद्धिमत्ता, क्वालिफिकेशन आणि तुमचा स्वतःचा असलेला इंटरेस्ट विचारात घेऊन हे पर्याय सुद्धा आपण जाणीवपूर्वक निवडायला पाहिजे. हे खरं आहे की 12-13 तास सततचा अभ्यास केला, परिश्रम केला तर आपल्या जवळचा एखादा माणूस त्याची निवड होते आणि आपली होत नाही. पण एक नक्की आहे की अनेक लोक परीक्षेला बसतात, 2-2.5 लाख मुलं परीक्षेला बसतात, 1-1.5-2% त्यातली निवड होते. पण जे परीक्षेची तयारी करतात आणि जे करत नाही ह्याच्यामध्ये पण मोठा फरक आहे. परीक्षेची तयारी करतात ते जाणीवपूर्वक काही गोष्टी, जनरल नॉलेज असेल, इतर बाबी असतील, त्याच्यासाठी जादा वेळ देतात, विचार करतात त्याच्यावरती, आणि म्हणून त्यांच्याकडं जो नॉलेजचा गेन आहे, एनरिचमेंट आहे, ती खूप मोठी आहे.
आणि म्हणून तुम्ही इतरांच्या पेक्षा आणखी वेगळे आहात, कारण इतरांच्या पेक्षा तुमच्याकडं अधिकचं नॉलेज आहे, तुमचा दृष्टिकोन व्यापक झालेला आहे. आणि म्हणून UPSC MPSCच्या पलीकडे इतर स्पर्धा परीक्षा आणि त्याच्या पलीकडे जाऊन व्यवसाय आणि उद्योगाच्या बाबतीत आपण डोळसपणानं त्याची निवड करायला पाहिजे. याबाबत काही अहवाल मी वाचत होतो. वार्षिक अहवाल, आर्थिक सर्वेक्षण अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केले जातात. उद्योग आणि व्यवसायाच्या बाबतीत आपल्याला नेहमीचे जे काही आपलं क्वालिफिकेशन आहे त्याच्या पलीकडे जाऊन काही स्किल त्या त्या व्यवसायासाठी किंवा उद्योगासाठी आपल्याला उपलब्ध करून घ्यायला लागतात, ती शिकावी लागतात, कारण ही स्किल सातत्यानं बदलतात, ती सतत चालणारी प्रक्रिया. मी पुण्याला जिल्हाधिकारी असताना 10,000 मागासवर्गीय मुलांना आणि मुलींना स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण दिलं. एक मोठा प्रोजेक्ट आम्ही घेतला होता आणि त्या प्रत्येकाचं आम्ही ट्रॅक केलं की पुढे याचं काय झालं. त्या संस्थांच्या वरती आणि आमच्या काही लोकांच्या वरती ती जबाबदारी होती आणि त्यापैकी 70% मुलं आणि मुली नोकरीला तरी लागले होते किंवा व्यवसाय तरी करायला लागले. म्हणजे आपण जर स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग दिलं तर अनेक लोकांना एम्प्लॉयमेंटच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात असा अनुभव आहे. कारण आपल्याला जी काही पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मिळत असेल त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीत दिलं जाणारं शिक्षण बऱ्याच वेळेला स्किल बेस असत नाही आणि त्याच्याबद्दलचे वेगळे रिपोर्ट आहेत. त्याच्यामध्ये इंडिया स्किल रिपोर्ट 2017 तुम्हाला इंटरनेटवरती पण पाहायला मिळेल. इंडिया स्किल रिपोर्ट 2017. तर त्याच्यामध्ये हा रिपोर्ट CII, लिंकइन, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी, UNDP, फील्डबॉक्स आणि AICTE यांनी तयार केलेला आहे. असे वेगळ्या संस्थांनी केलेले रिपोर्ट किंवा शासनाचे रिपोर्ट ह्याचा पर्याय निवडताना डोळसपणानं तुम्ही उपयोग करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. इंडिया स्किल रिपोर्ट 2017 मध्ये काय म्हटलंय की व्यवसाय किंवा उद्योगामध्ये कुशल आणि सक्षम मनुष्यबळ उपलब्ध होण्यामध्ये मोठा गॅप आहे. तंत्रशुद्ध कुशलता असायला पाहिजे, त्याबरोबर त्यांची अपेक्षा आहे की नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया असणारे युवक असायला हवेत. त्याच्यामध्ये चौकसपणा असायला पाहिजे, संभाषण कौशल्य चांगलं असायला पाहिजे, टीम वर्क चांगलं पाहिजे आणि नवीन नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यानं निरंतर शिक्षण किंवा तशी जिज्ञासा त्याच्यामध्ये असायला हवी. या रिपोर्टमध्ये जो डिमांड आणि सप्लायचा गॅप आहे, मुद्दाम मी सांगेन की तुम्ही हा रिपोर्ट वाचा. ह्या रिपोर्टमध्ये प्रत्येक राज्यामध्ये स्किल मॅनपॉवरचं डिमांड आणि सप्लाय ह्याच्यामध्ये काय गॅप आहे हे दिलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळे क्षेत्र, इंजिनिअरिंग, बँकिंग, BA असलेले, MA असलेले, या कॉमर्समध्ये असलेल्या प्रत्येकाच्यामध्ये डिमांड आणि सप्लाय ह्या लेवलला काय परिस्थिती आहे ही आपल्यासमोर मांडली जाते. ब्रॉडली आपल्याला कळतंय की कुठल्या क्षेत्रामध्ये आज आपल्याला चांगल्या संधी उपलब्ध आहेत, कुठल्या राज्यामध्ये त्या उपलब्ध आहेत, कुठल्या शहरामध्ये उपलब्ध आहेत. जी टॉप 10 राज्य आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, वेस्ट बेंगाल, UP, तामिळनाडू अशी राज्य आहेत. त्या त्या सिटीमध्ये, त्या त्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या संधी आहेत त्याची आपल्याला याच्यामध्ये माहिती चांगल्या पद्धतीने मिळेल. त्यामध्ये असं म्हटलंय की जे ग्रॅज्युएट आहेत, जे युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडत आहेत, स्किल मॅनपॉवर आहे, त्याच्यामध्ये 2/5 एवढी मॅनपॉवर ही त्या त्या एम्प्लॉयरनी
ज्या क्रायटेरिया फिक्स करून दिलेल्या आहेत त्या क्रायटेरियामध्ये पात्र ठरते. म्हणजे आपल्याला एक अलार्मिंग अशी सिच्युएशन आहे. आणि म्हणून तुम्हाला अधिकचं नॉलेज आहे, हिस्ट्रीचं असेल, जॉग्रफीचं असेल, वेगळ्या जनरल नॉलेजचं असेल, आणि हे जाणीवपूर्वक तुम्ही आत्मसात केलंय. ह्याच्याबरोबर उद्योग आणि व्यवसायाला असणारे स्किल्स ते सुद्धा आत्मसात करण्याचं, ज्या क्षेत्रामध्ये आपण जाणार आहात त्या क्षेत्रासाठी आपल्याला जाणीवपूर्वक त्याचा निर्णय घ्यायला हवा आणि ते आत्मसात करायला हवेत. डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याला पुढचे 20-25 वर्ष मिळणार आहे असंही त्यामध्ये म्हटलंय. आणि प्रत्येक क्षेत्रातलं पोटेन्शियल, तिथं असलेलं डिमांड आणि होत असलेला सप्लाय, एम्प्लॉयबिलिटीचं असलेले त्या ठिकाणी संधी, ह्याचं चांगलं विश्लेषण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही MPSC UPSC तयार करणारी मंडळी आहे, मी असं समजतोय आणि खरं आहे की तुम्हाला इतरांच्या पेक्षा अधिक चांगलं नॉलेज आहे. तुम्ही समाजामध्ये आणि देशासाठी खूप चांगलं योगदान वेगळ्या क्षेत्रासाठी देऊ शकता. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही गेले 2-4 वर्ष 5 वर्ष अभ्यास करताय, खोलात जाताय. आणि म्हणून त्याला जर जोड आपण कौशल्याची किंवा एंटरप्रेनरशिपची दिली, त्याच्याशी संबंधित असलेले वेगळे कोर्सेस आणि संस्था या ठिकाणी जाऊन आपल्याला ज्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये संधी घ्यायची आहे त्याचा जर अभ्यास केला तर निश्चितपणाने याचा फायदा होईल. या अहवालामध्ये काही क्षेत्र दिलेले आहेत ज्याच्यामध्ये अधिक चांगली परिस्थिती किंवा संधी आहे. त्याच्यामध्ये ई-कॉमर्स आहेत, एनर्जी आहे, रिटेल आहे, टेलिकॉम आहे, हॉस्पिटॅलिटी आहे, फायनान्शियल इंडस्ट्री या सेक्टरमध्ये अधिकची संधी आहे असं म्हटलंय. यामध्ये शेती आणि पूरक व्यवसाय एक नक्की आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अनेक इक्वेशन पुढच्या काळामध्ये बदलली जाणार आहे आणि त्यासंबंधी वेगळ्या लोकांचे आलेला अहवाल पण आपल्याला विचारात घ्यायला हवेत. परंतु शेती आणि पूरक व्यवसाय याच्यामध्ये सुद्धा ज्या संधी आहेत, आपण पाहिलं असेल की केंद्र शासनाने जे काही पॅकेज केलं, जाहीर केलं, त्याच्यामध्ये पॅकेजिंग इंडस्ट्री असेल, प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल, कोल्ड चेन आहे, याच्यामध्ये अधिकच्या संधी आहेत. आणि याच्यामधले मार्केटिंगचा जो भाग आहे, प्रामुख्यानं प्रायमरी प्रोसेसिंगमध्ये ग्रेडिंग, सॉर्टिंग आणि मार्केटिंग, पॅकिंग या गोष्टी येतात. ह्याच्यामध्ये पण चांगल्या संधी आहेत, त्याचा आपण विचार करायला पाहिजे. शेवटी या संधी स्वीकारत असताना एंटरप्रेनरशिप इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अहमदाबादला आहे, त्या ठिकाणी MIDC मध्ये असताना मला एक इंटरनॅशनल वर्कशॉप अटेंड करायची संधी मिळाली की व्यवसाय किंवा उद्योगामध्ये त्यांनी काही इक्वेशन मांडली होती की तुमचं 50% कॅपिटल आहे, बँकेने 50% दिलं, तुमचं 25% आहे, बँकेने 75% दिलं, तुमचं 10% आहे आणि बँकेने 90% दिलं. ही सगळी इक्वेशन मांडल्यानंतर यातलं कुठलं इक्वेशन अधिक चांगलं आहे किंवा जे फायद्याचं आहे असं कुठलं आहे असं त्यांनी त्याचं पूर्ण स्ट्रक्चर तयार करून आम्हाला ते गणित मांडलं होतं. त्यावेळेला त्या प्राध्यापकांनी आम्हाला दाखवून दिलं की बँकेचे 90% आणि तुमचे 10% हे इक्वेशन सगळ्यात जास्त फायदेशीर. पण त्याला एक अट होती की जो काही व्यवसाय किंवा उद्योग तुम्ही करणार आहात त्याचं जे कॅपॅसिटी आहे ती 100% तुम्ही चालवला पाहिजे, 100% पेक्षा अधिक. जर तो व्यवसाय किंवा उद्योग 70-80% तुम्ही चालवला तर हे गणित पूर्ण उलट होऊन जातं. म्हणजे त्याचा जो काही पुढे जाण्याचा वेग आहे त्याच्यापेक्षा रिव्हर्स आहे, तो प्रचंड मोठा आहे. आणि याच्यातले इतर बारकावे पण त्यांनी आमच्या समोर मांडले की आपण बऱ्याच वेळेला
झालेली विक्री आणि आलेला खर्च याची वजाबाकी करून पाहतो की आपल्याला प्रॉफिट मिळाला. पण आपल्याला कॅपिटल ज्या ज्या वेळेला लागतं आणि ज्या ज्या ठिकाणी ते थांबतं, साधा दिलेला चेक असेल तो 4 दिवस उशिरानं वटला गेला तर त्याला त्या थांबणाऱ्या कॅपिटलला किंमत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायला लागतात. आणि म्हणून व्यवसाय किंवा उद्योगामध्ये जात असताना हाच उद्योग करा किंवा तो करा असं मी म्हणणार नाही. शेवटी प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे. प्रत्येकाचं नॉलेज, तिथं असलेली त्याची कॅपॅबिलिटी आणि इंटरेस्ट, शेवटी अशी गोष्ट करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण एक्सलन्स करू शकू. जर आपण ती गोष्ट बेस्ट उत्तम पद्धतीने केली त्या त्या क्षेत्रामध्ये, तर आपण बेस्ट काम केलं असं म्हणायला हरकत नाही. ती खरं देश सेवा आहे. एखादी गोष्ट उत्कृष्ट पद्धतीनं करणं आणि त्यामध्ये नाविन्य आणणं, मग कॉस्टमध्ये असेल, त्याच्या क्वालिटीमध्ये असेल, आणि त्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत. वेगवेगळ्या संस्था आहेत, मग कृषी विद्यापीठ आहेत, कृषी क्षेत्रामध्ये अनेक सुचवणाऱ्या संस्था आहेत किंवा अनेक उदाहरणी आहेत. जसं नाशिकला सह्याद्री ॲग्रोचं उदाहरण आहे. तिथं शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ती संस्था उभा केली. आमचे सहकारी शिंदे त्या ठिकाणी, विलास शिंदे यांनी त्याच्यात पुढाकार घेतला आणि 200 कोटीपेक्षा अधिक टर्नओव्हर शेतकऱ्याच्या संस्थांचा आहे. मला असं वाटतं की ह्या ज्या संधी आहेत, शासनाची नव्याने येणारी पॉलिसी, या रिपोर्टमधून मोठ्या प्रमाणात सर्वे करून एक्सपर्टच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेले निष्कर्ष, तुमच्याकडे असलेल्या कॅपॅबिलिटी ह्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून जर आपण याच्यामध्ये निर्णय घेतले तर निश्चितपणाने ते उपयोगी पडतील. कधी कधी निवड झाली नाही तर नैराश्य येते, खरं आहे. पण एक लक्षात घ्या की तुम्ही आणखी इतरांच्या पेक्षा, ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्यापेक्षा खूप तुमच्याकडं नॉलेज आहे, क्षमता आहे. असं निराश आलं किंवा थोडं निराश वाटलं तर कधी कधी चांगली पुस्तकं वाचा, जे तुम्हाला चांगला त्याचा सवय आहे किंवा हौस आहे. मी असंच मिरॅकल मॉर्निंगचं पुस्तक काही दिवसापूर्वी वाचलं आणि ते वाचल्यानंतर वाटलं की त्या लेखकाचं ज्यांनी ते त्याचा एक्सपिरियन्स मांडलाय, ते मांडल्यानंतर असं वाटलं की आयुष्य उद्ध्वस्त झालेला माणूस जर उभा राहू शकतो तर आपण तर नॉलेज असलेली चांगली माणसं आहोत. आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. माझी विनंती आहे की या क्षेत्रामध्ये, प्रामुख्यानं उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, मग प्रोसेसिंग असेल, ॲग्रिकल्चर असेल, मार्केटिंगचं सेक्टर आहे, मार्केटिंगमध्ये डिजिटल मार्केटिंग याच्यामध्ये प्रचंड वाव आहे. माझी अशी तुम्हाला विनंती राहील, माझा आत्तापर्यंतचा अनुभव पाहिल्यानंतर ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे ते जाणीवपूर्वक निवडा. आणि ते निवडल्यानंतर त्या क्षेत्रामधल्या ज्या काही कंपन्या असतील किंवा व्यावसायिक असतील त्याच्यामध्ये 6 महिने, वर्ष काम करायची संधी घ्या, अनुभव घ्या. कारण तो अनुभव, कोणाच्या ज्या चुका अनुभव मध्ये आपल्या काम करताना होतात त्याला पण किंमत असते. आणि त्या जर आपण कोणाकडून थोडा अनुभव घेतला तर आपल्याला ग्राउंड लेवलची रियालिटी कळते. त्या चुका टाळता येतात, नुकसान टाळता येते आणि आपल्याला पुढे जाता येते. हे करत असताना शासनाच्या वेगळ्या योजना आहेत त्या वापरता येतील, परंतु मी पूर्ण कॅपॅसिटीने चालवू शकलो नाही
किंवा आता सुरुवात झाली आणखी 2 वर्षानं पूर्ण कॅपॅसिटीने चालेल, अशा काहीतरी भ्रामक कल्पना समोर ठेवून व्यवसायाने उद्योगमध्ये जाऊन चालत नाही. ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या मस्ट आहेत आणि 100% कॅपॅसिटीनेच तो व्यवसाय चालला पाहिजे, अन्यथा त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान होतं. आणि म्हणून त्याला आवश्यक असलेलं मॅनपॉवर, त्याला आवश्यक असलेली जमीन, त्यासाठी आवश्यक असलेलं कॅपिटल हे वेगळ्या योजनांच्या माध्यमातून स्वतःकडून उपलब्ध करून घेणं, त्यासाठी आवश्यक असलेलं नॉलेज उपलब्ध करून घेण्याची आवश्यकता आहे. अनेक लोक डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप चांगलं काम करतायत. सरकारने जीवनावश्यक वस्तूच्या बाबत नवीन मोठे बदल केलेले आहेत आणि उत्पादक ते ग्राहक अशी थेट साखळी निर्माण करण्यासाठी मधली जी व्यवस्था होती किंवा अनेक बंधनं होती ती काढून टाकलेली आहे. त्याचाही आपल्याला चांगल्या पद्धतीनं उपयोग करता येईल. मी तुमच्यासमोर वेगळे पर्याय मांडलेले आहेत. स्पेसिफिक अमुकच पर्याय असं मी मुद्दा म्हटलेलं नाही, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळ्या गोष्टी असतील. BA BCom झालेल्या लोकांना कदाचित BComच्या लोकांना GST मध्ये होत असलेलं मोठ्या प्रमाणात वेगळ्या प्रोडक्ट आहेत किंवा कंपन्या आहेत त्याच्यामधली अपॉर्च्युनिटी वाटत असेल. BA किंवा इतर असलेल्या लोकांमध्ये जर्नलिझम किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी असेल. ज्यांच्याकडे नेतृत्व गुण करण्यासारखे आहेत त्याला पॉलिटिक्सची अपॉर्च्युनिटी असू शकते. पण माझा सल्ला राहील की उद्योग आणि व्यवसायामध्ये ज्या संधी आज उपलब्ध होत आहेत त्याचा आपण उपयोग करावा. UPSC MPSC बरोबर इतरही स्पर्धा परीक्षा आहेत त्याचाही आपल्या इंटरेस्टप्रमाणे निवड करायला हरकत नाही. त्याच्यातून चांगल्या संधी आपल्याला निर्माण होऊ शकतात. त्यासाठी आवश्यक असलेली कॅपॅबिलिटी, त्यासाठी आवश्यक असलेलं स्किल त्या त्या क्षेत्रातलं आपण उपलब्ध करून घेतलं तर निश्चितपणाने आपल्याला यश मिळेल. तुम्ही इतरांच्या पेक्षा वेगळे आहात, चांगले आहात आणि देशामध्ये अनेक गोष्टी सक्सेसफुल करण्यासाठी, बेस्ट करण्यासाठी कॅपेबल आहात असा माझा विश्वास आहे आणि म्हणून या गोष्टी तुमच्यासमोर मी मांडल्यात. तुमच्या काही त्यामध्ये अडचणी असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मांडायला हरकत नाही. प्रभाकर चव्हाण यांचं असं म्हणणं आहे की UPSC थेरी पेपर बद्दल थोडंसं सांगा. UPSCच्या थेरी पेपर बद्दल पॅटर्न खरं मी असताना आणि आता खूप बदललेले आहेत. एक गोष्ट निश्चित आहे की जे पेपर आहेत त्याच्यामध्ये तो पॅटर्न बऱ्याच वेळेला बदलला जातो, त्याचा सिलेबस बदलला जातो. UPSCच्या बाबतीत माझा असा सल्ला राहील की याच्याबद्दल आपण काही तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेऊन सेल्फ स्टडी करायला पाहिजे. कारण मी UPSCला प्रिलिम पास केली 3 वेळा. मेनच्या एक्झामचा जो पेपर होता त्यावेळेला 2 ऑप्शनल असायचे, एक ॲग्रिकल्चर आणि बॉटनी मी घेतला कारण ॲग्रिकल्चरची संबंधित बॉटनी होता. पण बॉटनीमध्ये जे बेसिक गोष्टी विचारल्या होत्या ज्या मला फारशा माहीत नव्हत्या, त्यामुळे ॲग्रिकल्चर सब्जेक्टमध्ये मला खूप चांगले मार्क मिळाले पण दुसऱ्या सब्जेक्टमध्ये मिळू शकले नाही. आणि त्यामुळं सब्जेक्टची निवड करताना तुमचा सब्जेक्टमध्ये असलेलं नॉलेज, इंटरेस्ट आणि तुम्हाला गायडन्स घेऊन सेल्फ स्टडी याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. माझ्याकडे एक प्रोफेशनल होते IAS ऑफिसर जे कॉम्प्युटर सायन्समध्ये त्यांनी पदवी केली होती, 4-5 वर्ष नोकरी केली आणि नंतर IAS साठी बसले आणि त्यांनी सोशिओलॉजी सब्जेक्ट घेतला होता आणि त्या सब्जेक्टमध्ये सगळ्यांच्यामध्ये ते टॉपर होते. मी म्हटलं कसं काय केलंय, कॉम्प्युटर होता तू सोशिओलॉजीला कसं केलंस? तर तो म्हणाला की मला एक चांगलं व्यक्तीचा गायडन्स मिळाला
आणि त्यांनी सेल्फ स्टडीवरती अधिक लक्ष केंद्रित केलं, स्वतःच्या नोट्स काढणं याच्यावरती केंद्रित केलं. तर मला वाटतं की हे करत असताना थोडं स्वतःच्या नोट्स वेगळ्या काढणं, अनालिटिक असणं, नेहमीचे रेफरन्स बुक आहेत त्याच्या पलीकडे जाऊन काही रेफरन्स वापरणं आणि त्याच्यावरती सेल्फ स्टडी करणं अधिक योग्य राहील. याशिवाय जर तुम्हाला काही विचारायचं असेल तरी मला तुम्ही फोन करू शकता, काही तुमच्या कमेंट्स पाठवू शकता. मला जे काही तुम्हाला सांगणं शक्य आहे ते निश्चितपणानं मी सांगेन. आणखी काही कमेंट्स आले ते नितीन? एवढंच. तर तुम्ही सगळे सहभागी झालात त्याच्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद आहे आणि तुम्हाला शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.